आज आपण बनवणार आहोत एकदम क्रीमी मलाईदार आईस्क्रीम घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. आज आपण कोणत्याही बीटर मशीनचा किंवा व्हिपिंग क्रीमचा अजिबात वापर करणार नाही आहोत. एकदम सिंपल पद्धतीने ही आईस्क्रीम बनवून तयार करणार आहोत आणि या आईस्क्रीमची चव ना मार्केटपेक्षाही छान आहे. जशी मार्केटमधली आईस्क्रीम आपण खातो ना आवडीने, त्याच पद्धतीने ही सुद्धा आईस्क्रीम बनवून तयार होणार आहे. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर सगळ्यात आधी ते मी एक मिक्सरचा पॉट घेतला आहे. याच्यामध्ये ना आपल्याला 1/4 कप इतकी साखर ॲड करायची आहे. 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे 7 ते 8 पिस्ता आणि हे मिक्सरला लावून एकदम बारीक फाईन पावडर तयार करायची आहे, आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर बघा इथे आपली ड्रायफ्रुट्स आणि साखरची पावडर तयार झालेली आहे. आता याच्यामध्येच ना फ्रेश क्रीम ॲड करायची आहे. आणि इथे मी मोठा पॉकेट घेतलेला आहे फ्रेश क्रीमचा. त्याच्यामध्ये जवळपास अर्धा कप इतकी क्रीम उरलेली होती, ती पूर्ण ॲड करून घेतलेली आहे. आणि आता मिक्सरला लावून पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे 2-3 वेळेस. तर फिरवून घेतलंय बघा, छान असं क्रीम आणि जो आपला ड्रायफ्रूटचा पावडर होता तो मिक्स झालाय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इसेन्स ॲड करायचा आहे. जर व्हॅनिला असेल तर व्हॅनिला ॲड करा. तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो ॲड करून घ्या. कोणताच फ्लेवर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 हिरवी इलायची ॲड करून घेऊ शकता, ज्यावेळेला आपण ड्रायफ्रुट्स बारीक करतो त्यावेळेला. तर बघा आपला जो आईस्क्रीमचा बॅटर आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. तो मी ग्लासमध्ये भरून घेतला आहे. त्याच्यावरून आपल्याला फॉइल पेपर लावायचे, म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाही. एकदम स्मूथ क्रीमी आईस्क्रीम सेट होईल. आता ही आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायची आहे 4 ते 5 तासासाठी. ही आईस्क्रीम ना 4-5 तासामध्ये व्यवस्थित सेट होते. जास्त वेळ ठेवायची अजिबात गरज नाही आहे. आणि 4-5 तासानंतर तुम्ही बघू शकता आईस्क्रीम किती छान सेट झालेली आहे. आता ग्लासमधून डिमोल्ड कसं करायचं ते दाखवते. तर सगळ्यात आधी चाकू किंवा ग्लास याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्यायचा. अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला फसवून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने राउंड राउंड फिरवून त्याला बाहेर काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता या आईस्क्रीमला ना पाण्यामध्ये डिप करू नका ग्लासला. पाण्यामध्ये जर तुम्ही ग्लास डिप कराल ना, आईस्क्रीम खूप जास्त मेल्ट होते. त्यापेक्षा तुम्ही हातानेच व्यवस्थित रब करा आणि त्यानंतर डिमोल्ड करून घ्या. तर बघा डिमोल्ड करून घेतल्यानंतर चाकूने आपल्याला हलक्या हाताने कट करून घ्यायचं आहे आणि इझिली कट होते, कारण ही आईस्क्रीम एकदम क्रीमी आणि खूपच सॉफ्ट असते. तर बघा थोडंसं जो आपण चम्मच त्याच्यामध्ये फसवलाय ना, तो थोडं-थोडं समोर खेचत जायचं, बाहेर काढत जायचं आणि त्याला कट करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही एकदम सिंपल पद्धतीची इथे आपली आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे. नाही खूप जास्त तामझाम, नाही खूप जास्त मेहनत, कमीत कमी मेहनतीमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही आईस्क्रीम बनवून तयार होते. आणि ही आईस्क्रीम बनवायला फक्त आणि फक्त ₹50 ची फ्रेश क्रीम लागते. एक फ्रेश क्रीम जर घरात आणली ना, तर तुम्ही इझिली ही आईस्क्रीम बनवून खाऊ शकता. मार्केटपेक्षाही छान आईस्क्रीम बनवून तयार होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही घरामध्ये ही आईस्क्रीम बनवणार की नाही? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. असेच भरपूर सारे समर स्पेशल आईस्क्रीमच्या रेसिपी शेअर केल्या आहेत. नक्की जाऊन बघा. थँक